अमित, मार्डच्या प्रतिनिधींशी आपला संपर्क या संदर्भामध्ये होऊ शकला का? त्यांच्याबद्दल त्यांनी अजून थेट प्रतिक्रिया दिली नसली तरी माडने अजून संप मागे घेतला नसल्याचं असं त्यांचं म्हणणं आहे। थोडक्यात सरकार एकीकडे दावा करते की माडने संप मागे घेतला, तर दुसरीकडे माड म्हणते की संप आम्ही मागे घेतला नाही अशा प्रकारचा दावा करते। त्याच्यामुळे नक्की कुठला दावा खरा आणि माडने खरोखर संप मागे घेतला का किंवा रुग्णांचे हाल होत आहेत ते संपणार का, या सगळ्या गोष्टींवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। एक गोष्ट यामुळे स्पष्ट होते की सरकार कुठलंही असून देत, मग काँग्रेस राष्ट्रवादीचं असून दे किंवा भाजपचं असून दे, माडची समस्या ही कायम राहते आणि जेव्हा जेव्हा माडची समस्या उद्भवते तेव्हा तेव्हा रुग्णांचे हाल असेच कायम राहतात। थोडक्यात हा प्रश्न आधीच्या काळात सुटला नव्हता, आजही सुटला नाहीये आणि भाजप सरकारने किंवा आता जे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन त्यांनी किती दावा केला की आम्ही सुरक्षा पुरवू आणि रुग्णांचे हाल होणार नाहीत, याची कोणी या पुढच्या काळात शाश्वती देऊ शकत नाहीये। त्याच्यामुळे रुग्णांचं भवितव्य यामुळे अमित, आयएमएचे प्रेसिडेंट अशोक तांबे आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। डॉक्टर अशोक तांबे, मंत्री महोदयांनी मार्डचा संप मागे घेतल्याचं सांगितलंय। मार्डच्या डॉक्टरांनी मात्र असं म्हणलंय की आमचा अजून संप मागे नाहीये। डॉक्टरांची नेमकी भूमिका काय आहे, आयएमए काय म्हणते या सगळ्या संदर्भामध्ये? मार्चचा आत्ताच आम्ही डॉक्टर जेजेचे सगळे फोन झाला, त्यांनी संप मागे घेतलेला नाहीये। आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राच्या 40,000 डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे। आम्ही आता आमच्या ओपीडीज बंद ठेवणार आहे आतापासून। याचं कारण म्हणजे वारंवार डॉक्टरांवर हल्ले होत असतात। आम्ही फक्त काय मागतोय तर डॉक्टरांना संरक्षण द्या। डॉक्टरांच्या संरक्षणाला सुद्धा काय हे अजूनही एक आणि तरीही डॉक्टरांवर हल्ले होत असतात। खरंय खरंय डॉक्टर अशोक तांबे, मूळ महत्वाचा मुद्दा हा असा आहे की सरकार कुठलंही असलं तरी डॉक्टरांची समस्या कायम आहे आणि मार्डचे पदाधिकारी बिचारे नेहमी सरकारकडे मागणी करतात, एकीकडे न्यायालय पण फटकारतंय। आता आयएमए, मार्ड या सगळ्या डॉक्टरांच्या संघटनांनी हा निकराचा लढा द्यायचं ठरवलंय का? तुम्ही पाठिंबा देताय म्हणजे? कारण नक्कीच आहे, कारण ही आमची रेसिडेंट मंडळी हे जे आहे पूर्ण महाराष्ट्राचं आरोग्य यांच्या हातात असतं। हे दिवस रात्र काम करत असतात, त्यांना झोप नसते, कधी कधी जेवण मिळत नाही आणि हे आपल्या महाराष्ट्रातल्या रुग्णांसाठी, पेशंटसाठी अहोरात्र काम करत असतात। हे पण तुटपुंज्या पैशावर हे काम करत असतात। विविध गावातून आलेली मुलंही यांच्यावर जर हल्ले झाले तर यांची मानसिकता अतिशय वाईट होईल। काम डॉक्टर अशोक तांबे, मंत्री महोदय, वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणतायत की संप मागे घेतला, मग मंत्री महोदय खोटं बोलतात असं समजायचं का? कारण त्यांच्यावरही दबाव आहे। मला तरी काय माहित नाही त्यांनी कुठल्या बेसिसवर तसं सांगितलेलं आहे, परंतु आमच्या माहितीप्रमाणे इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राच्या आत्ताच आमची इमर्जन्सी सभा पार पडली आणि त्यामध्ये आम्ही असं जाहीर केलं, तेव्हा आम्हाला सर्व मार्डच्या डॉक्टरनी आम्ही अजूनही संप मागे घेतलेला नाही असं सांगितलेलं आहे। त्यामुळे आम्ही आता डॉक्टर अशोक तांबे सतत ठीक आहे, या समस्या तर आहेतच मोठ्या, त्याबद्दल वाद असण्याचं कारण असूच शकत नाही, पण दुसरीकडे एक खूप वाईट वाटतंय सगळ्यांनाच की 50हून अधिक लोक मरण पावलेत, अनेकांच्या महत्वाचे ऑपरेशन्स पुढे ढकलले गेलेत। याला जबाबदार सरकार असं म्हणायचं? सरकारचे अजूनही डोळे उघडा नाहीत। आमचं फार आम्हाला पण वाईट वाटतंय त्याबद्दल। वास्तविक आता डॉक्टर हा पेशंटसाठी असतो, डॉक्टर पेशंट रिलेशन आपल्याला माहितीच आहे। आपणही आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो की पुन्हा एकदा आमच्याकडे लक्ष द्या आणि आमचा हा लवकरच्या लवकर लढा जो आहे तो बंद करा आणि काहीतरी चांगलं असं सोल्युशन द्या, असं मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो। नाही, मग अशोक तांबे, याच्यामध्ये एक गोष्ट आहे की सरकारवर दबाव आहे म्हणून मंत्री महोदय खोटं बोलतात असं समजायचं का? आता मंत्री महोदय काय करतात काय मला माहित नाही। आम्ही मंत्री महोदयाला निवेदन दिलं, परंतु त्यांनी आम्हाला कुठेच मिटिंगला पाचारण केलेलं नाहीये। आता आम्हाला पण माहित नाही, आम्ही आता मीटिंग मध्ये तेच चर्चा केली की आता काय करायचं। आता आम्ही सोमवारी पण डॉक्टर अशोक तांबे, हा लढा आपण तीव्र करायचं म्हणताय, हे खरं आहे, पण मग ज्या रुग्णांचे मृत्यू होतील किंवा परिस्थिती हाताबाहेर जाईल, आयएमए त्याची जबाबदारी घेईल का? कारण मार्चचा संप ठीक आहे, पण सगळेच डॉक्टर संपावर गेले तर करायचं काय? नाही, आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवणार आहे आणि अजूनही आम्हाला ते रुग्ण इमर्जन्सी लेवलला आल्यानंतर आम्ही त्यांना निश्चितपणे त्यांची ट्रीटमेंट करणार आहोत। त्यांच्या बाबतीत आम्ही कधीही गहाळ राहणार नाही। मंत्री महोदयांची जी बैठक झाली, मार्चच्या सोबत आयएमएचा एखादा प्रतिनिधी या बैठकीला होता का? नाही, आयएमएचा कुठलाही प्रतिनिधी होता, फक्त मार्चच्या लोकांना त्यांनी बोलून घेतलं होतं आणि मार्चच्या सर्व सदस्यांना त्यांनी सस्पेन्शनच्या नोटिसा दिलेल्या आहेत। 6 महिन्याचा स्टायपेंड कापू असं सांगितलेलं आहे। त्यामुळे बिचारी मंडळी फार घाबरलेली आहे। आत्ता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आयएमए असा निर्णय घेते
काय नेमकं उद्यापासून IMA चा संप कशा पद्धतीने असेल, काय नेमकं IMA पाठिंबा देते माडला आणि त्याकरता काय करणार आहे डॉक्टर सगळे? IMA फक्त आमचं एकच आहे, त्यांनी जर सिक्युरिटी प्रोव्हाइड केली तर आम्ही इमिजिएटली आमचा संप मागे घेऊ, बाकी काही नाही. आमचं एकच आहे, डॉक्टरांना संरक्षण द्या. नाही, IMA चा संप कशा स्वरूपाचा असेल उद्याचा? आमच्या ओपीडी बंद राहतील, आमच्या ज्या इलेक्टिव्ह सर्जरीज आहेत, रुटीन सर्जरी, त्या आम्ही बंद करू, इमर्जन्सी पेशंट आम्ही घेऊ, ICU आमचं चालू असेल, एवढंच आम्ही सांगतो. या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे की आपण डॉक्टरांसाठी काय केलं पाहिजे या सूचना सतत या संघटना देत आहेत, मात्र डॉक्टरांनी पेशंट करता काहीतरी केलं पाहिजे. मार्ड संप करते, ठीक आहे डॉक्टर साहेब, IMA देखील या संपामध्ये उतरले तर परिस्थिती हाताबाहेर जाईल असं वाटत नाही का आपल्याला? IMA हे निश्चितपणे प्रत्येक वेळेला शासनाच्या ज्या काही योजना असतात त्या आम्ही आमच्या माध्यमातून राबवत असतो. आम्ही शासनाला नेहमी मदत करत असतो, तो शासन आमच्याकडे अजिबातच लक्ष द्यायला नाही. त्यामुळे आम्हाला हा पाऊल हे उचलावं लागलेलं आहे. आमचा नाईलाज झालेला आहे. वास्तविक पाहता आम्हाला पण पेशंटचं वाईट वाटतंय, परंतु शासन अजिबातच आमच्याकडे लक्ष देत नाहीये. या सगळ्यामध्ये डॉक्टर साहेब एक आत्ता या क्षणाला IMAच्या या पावलामुळं लोकांना खूप त्रास होऊ शकतो असं आपल्याला वाटत नाही का? आणि म्हणून मग काही दुसरा विचार IMA करू शकते का? कारण मार्चचे डॉक्टर संपावर आहेत, तिथं लोकांना काही सोयी सुविधा मिळू शकत नाहीये. आपणही संपावरती गेला तर मग परिस्थिती प्रचंड हाताबाहेर जाईल. याच्या संदर्भामध्ये मार्ड पुन्हा एकदा विचार करेल का उद्याच्या संपाचा? मार्चचे पदाधिकारी त्यांचा तो निर्णय घेणार आहेत. आमचे पदाधिकारी आम्ही उद्या परत बैठक घेऊन आमच्यावर जे काही हल्ले झालेले आहेत किंवा आमचं काही निदान निघतंय त्याच्याबद्दल चर्चा करून पुढील आपली चाल ठरवणार आहे. डॉक्टर अशोक तांबे, आता आपल्याशी मी बोलत असतानाच IMA मध्ये एक फूट पडली असं काही लोकांचा, तुमच्यातल्याच काही लोकांचा उद्याच्या संपाला पाठिंबा नाही असं कळतंय. नाही, अजिबात नाहीये. पूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला फोन आलेले आहेत. वास्तविक पाहता मागच्या आठवड्यापासून लोकांचा आग्रह होता की आपण संपावर जायला पाहिजे, आपल्यावर हल्ले वाढलेले आहेत, परंतु आम्ही तसं फार सामंजस्य भूमिका घेतली. आम्ही सरकारला भेटलो, धरणं आंदोलन फक्त केलं अगोदर शुक्रवारी, पण त्या धरणं आंदोलनामध्ये सुद्धा आम्हाला काहीच त्याचं मिळालेलं नाहीये. त्यामुळे आज आम्हाला हा पाऊल उचलावं लागलेलं आहे. नाईलाजाने आम्ही हे आज पाऊल उचलतोय. अशोक तांबे, हल्ले सगळ्यांवरच होतात, पत्रकारांवरही हल्ले होतात, पण आम्ही लोकांच्यासाठी काम थांबवत नाही. आपण जबाबदार मेडिकल प्रॅक्टिशनर्सनं लोकांच्या सेवेपासून जर पळ काढला अशा पद्धतीनं, मार्डचे विद्यार्थी येथे त्यांचं तिथं अगदीच प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हल्ले होतात किंवा बाकीच्या जर गोष्टी होतात, हे ठीक आहे, डॉक्टरांवरही होतात, ही सहानुभूती आहेच, पण या परिस्थितीत आणखी हा IMAचा संप आगीत तेल ओतणारा ठरेल असं वाटत नाही का आपल्याला? आणि पुन्हा एकदा आपण विचार करावा असं वाटत नाही? फक्त मी एकच सांगतो तुम्हाला, एका वर्षामध्ये मागच्या वर्षात 55 हल्ले झाले. 55 हल्ल्यामध्ये आता 35 हल्ले, पण त्याच्या 35 लोकांना पण काहीच केलेलं नाही. त्यामुळे आम्हाला फारच वाईट वाटतं की कुठलंच आमचं ऐकून घेत नाही शासन. त्यामुळे आमची एकच इच्छा आहे की आम्हाला काहीतरी कुठेतरी न्याय द्या. तुमची बाजू आम्ही सतत मांडलेली आहे, शासनाच्या समोर, लोकांच्या समोर मांडलेली आहे, पण एक गोष्ट आहे, डॉक्टरांची बाजू आम्ही माध्यम म्हणून नक्की मांडतो कायम, पण लोकांनाही मागच्या आठवड्यात सुद्धा तुमचं जी 24 तास आम्ही आभार मानलो. लोकांनाही अशोकजी कृपया वेटीला धरू नये डॉक्टरांनी, कारण आमची अजिबात इच्छा नाही वेटी धरायची. आम्हाला शासनाने जर आमची मागण्या मान्य केलं तर आम्ही लगेच काम चालू करू. नक्कीच. अशोक तांबे, धन्यवाद, आपण आमच्याशी बोललात सविस्तरपणे त्याबद्दल. पण ही एकूण इंडियन मेडिकल असोसिएशनची देखील प्रतिक्रिया आपण पाहिली. उद्यापासून मार्चच्या संपाला इंडियन मेडिकल असोसिएशन देखील पाठिंबा देणार आहे, पण काही जी मंडळी आहेत IMA मधली त्यांचा या सगळ्याला विरोध आहे असं कळतंय. पण एकूण जर सरकारनं तातडीनं पावलं उचलली नाही तर उद्यापासून परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. चौकी विल एन्श्योर की ते परत येणार नाही, आला तर तुम्ही बॉम्ब मारणार. PI ट्रॅफिक आणि ACP ट्रॅफिक. डॉक्टर आशुतोष गुप्ता आपल्याबरोबर आहेत, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे ते अध्यक्ष आहेत. डॉक्टर साहेब, या सगळ्या परिस्थितीमध्ये आता IMA देखील म्हणते की आम्ही संपावरती जाऊ, उद्यापासून मार्चच्या डॉक्टरांना पाठिंबा देण्याकरता आपली नेमकी काय भूमिका आहे या सगळ्या संदर्भामध्ये? या विषयामध्ये डॉक्टरांवर जे होणारे हल्ले आहेत त्या बाबतीत वैद्यकीय विकास मंच आणि महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन ही डॉक्टरांवर हल्ले होऊ नये या मताची आहे, परंतु शासन याबाबत गंभीर आहे. या विषयात माननीय मुख्यमंत्री महोदयाची आज आम्ही भेट घेतली आणि या भेटी दरम्यान माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत गांभीर्याने या विषयाचं दखल घेतलेली आणि ते कारवाई करणार आहे. परंतु अशा रुग्णांना वेठीस धरण्याच्या कुठल्याही संपात
महाराष्ट्रातले 80,000 BAMS डॉक्टर सहभागी नाहीत. महाराष्ट्राची सार्वजनिक आणि खासगी आरोग्य व्यवस्था ही सांभाळण्यासाठी हे सगळे 80,000 डॉक्टर सरकारच्या सोबत खंबीरपणे आहेत. या सर्व रुग्णांना सेवा देण्याकरता या महाराष्ट्रातले 80,000 BAMS डॉक्टर हे तत्परतेने सरकारच्या बरोबर राहतील ही आमची भूमिका आहे. डॉक्टरांवर होणारे जे हल्ले आहे याला आमचा विरोध आहे, परंतु रुग्णांची हेळसांड या सगळ्या प्रकारात होऊ नये, त्यांना वेठीस धरल्या जाऊ नये ही आमची सर्वांची भूमिका आहे. डॉक्टर गुप्ता, अत्यंत स्वागतार्ह आपली भूमिका आहे. डॉक्टरांवरच्या हल्ल्यांना माध्यम म्हणून आमचाही विरोध आहे, पण याही परिस्थितीत पेशंट्सना, रुग्णांना सेवा मिळावी याकरता आपल्या संघटनेनं घेतलेला हा निर्णय अत्यंत अभिनंदनीय आहे. कृपया आपण सगळ्यांनी उद्याच्या या सगळ्या विषयामध्ये निमाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे. आयुर्वेद व्यासपीठ, BGA, अस्तित्व परिषद अशा सर्व संघटनांशी आम्ही संपर्क साधतो आणि हे सगळे डॉक्टर महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था सांभाळण्यासाठी रस्त्यावर सरकार सोबत आहेत. पूर्णपणे ही आरोग्य व्यवस्था सांभाळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. धन्यवाद डॉक्टर आशुतोष गुप्ता. आपले आभार झी24 तासशी बोललात त्याबद्दल. माझे सहकारी अमित जोशी आपल्याबरोबर होते. अमित, या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात, महत्त्वाची माहिती दिली, आपले आभार. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.